त्या संदर्भातले जे मुख्य तक्रारदार आमचे भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख तळवड्याचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्याला निवेदन करतील। त्याचसोबत माझ्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य पंकजी पेडणेकर, आमचे महिला ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सर्व सहकारी आहेत। दादा, आपल्याला सर्वांना माहीतच असेल की 8-9 महिन्यापूर्वी 13-12-23 रोजी मी एक पत्रकार परिषद घेऊन तळवडे ग्रामपंचायतीचा अपहार झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना एक निदर्शनास बातमी आणून दिली होती आणि त्या सर्वांचे पुरावे सादर केले होते। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि माननीय पालकमंत्र्यांना या सर्वांकडे ही तक्रार करून आम्ही त्याचा पाठपुरावा केला होता। या सर्व गोष्टीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक समिती गठीत करून त्या समितीद्वारे सर्व चौकशी केली होती। या समितीने आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची त्यांच्यासोबत जे पुरावे होते ते पुरावे घेऊन ग्रामपंचायतीमध्ये सर्व दप्तर आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जी कामे झालीच नव्हती ती जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आपला एक अहवाल सादर केला। या अहवालापर्यंत काम जोरात चालू झालं, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होते किंवा दोषीवर कारवाई झाली पाहिजे त्या ठिकाणी मात्र धीम्या गतीने गोष्टी चालू राहिल्यात। या गोष्टीसाठी आमचा सततचा पाठपुरावा चालू होता। प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना, संबंधित व्यक्तींना भेटत होतो, परंतु जशी कारवाई होत ती होत नव्हती। त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे आम्ही ज्यावेळी जात होतो त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जायचं की कोकण आयुक्तांकडे हा अहवाल गेलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई होईल, परंतु ती कारवाई काही होत नव्हती। आम्ही संबंधित पोलीस विभागाला भेटलो, त्यांच्यानी सांगितलं की आम्हाला जे विशेष लेखापरीक्षण पाहिजे आहे ते भेटल्यानंतरच आम्ही सदरची FIR किंवा गुन्हा दाखल करून घेऊ। परंतु या घटना करीत असताना आमच्या गावाची मात्र अपरिध हानी होत होती। याच दरम्यान जनता दरबारामध्ये माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्यापर्यंत माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य पंकजी पेडणेकर आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली की आज आमचा गाव 10 वर्ष मागे गेला आहे, तरी कृपया सदर जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्या। त्या पालकमंत्री महोदयाने सर्व घटना ऐकून घेतल्यानंतर सदर पोलीस विभागाला हा गुन्हा दाखल आजच्याच व्हायला पाहिजे असे आदेश दिले। आमच्यासोबत आपल्याला माहीत असेल की सध्या ज्या विषयासाठी चर्चेत असलेले आमचे युवा नेते संदीपजी गावडे यांच्यानी बरीच मेहनत घेतली। संध्याकाळी संबंधित विभागाने रीतसरपणे पोलीस विभागामध्ये गुन्हा दाखल केला आणि सरपंच, ग्रामसेवक आणि 3 ठेकेदार यांच्याविरुद्ध ही कारवाई झाली आहे। त्याच्यानंतर पोलीस विभाग आपल्या पद्धतीने गुन्ह्याची चौकशी करत आहे। मी या प्रसंगी सांगू इच्छितो की जरी हा अपहार 72,86,049 रुपये असला तरी माझ्या माहितीनुसार हा जवळजवळ 1.25 कोटीच्या घशात जाईल। प्रत्यक्ष अजून काहीतरी चौकशीच्या गोष्टी शिल्लक आहेत त्या संबंधित विभागाने आपण त्याच्यावर पण कारवाई करू असे आश्वासन दिलं आहे। हा अहवाल करत असताना काही अंशी या ठिकाणी सरपंच हे नाव वगळण्याचा आदेश या प्रशासनाला प्राप्त झाला आहे। या आदेशामागे कोणतरी अदृश्य शक्ती असल्याचा आमचा आरोप आहे। ग्रामपंचायत कुठल्याही संघटनेची असो, मात्र गावात काम करताना आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे।
पण असे काही अदृश्य शक्ती या गावाच्या विकासासाठी खीळ घालत असतात. या गोष्टी चुकीच्या आहेत. सदर ग्रामसेवकांचा मागचा बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा कार्यकाळ बघितला तर आर्थिक अपराच्या खूप त्यांच्याकडे गुन्हे आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ज्यावेळी आम्ही सदर ग्रामसेवक आमच्याकडे येण्याचं ठरलं त्यावेळी या गोष्टीला आम्ही विरोध केला होता की सदर ग्रामसेवक आमच्याकडे नको. तरी तत्कालीन त्यावेळच्या ज्या संघटनेची आमच्याकडे सत्ता होती त्यांनी आमचा विरोध डावलून सदर ग्रामसेवक आपल्या ठिकाणी आणला आणि त्याचं आम्ही एक आदर्श म्हणजे सत्कार वगैरे त्याचा करून या ठिकाणी विजयमान केलं. आमचा उद्देश हाच होता की जे सरपंच होते ते नवीन होते, महिला होती, त्याच्यामुळे अपाराच्या गोष्टी नक्की घडू शकल्याचा हाच आमचा एक उद्देश होता. गावाचा पैसा हा अपारात जाणार होता, त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही हा विरोध केला होता. यानंतर आता जी कारवाई झाली आहे ती आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून निश्चित त्यांनी एक चांगली भूमिका घेऊन सदर गोष्टीचा पाठपुरावा केला. निश्चित आम्ही त्यांचे आभार मानतो. हे सतत गोष्टी करत असताना आम्हाला माननीय आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली आणि आमचे भाजपाचे युवा नेते संदीपजी गावडे यांनी मोलाचं सहकार्य केलं. निश्चित आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. याच संदर्भात सकाळी तुमचं वेगळं म्हणणं आहे. तुम्ही म्हणताय की सरपंचावर दबाव आणतो, म्हणजे सरपंच नाव वगळण्यासाठी कोणते दबाव आणतो. तो नेमका दारिद्र्य शुक्राचार्य कोण? पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ना सरपंचावर की नाही झाला? मी सांगतो, उत्तर देतो. 72,81,076 रुपयाचा हा अपार झालेला आहे, फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. आता इतके दिवस हे जे भ्रष्टाचारी सरपंच आणि तो ग्रामसेवक किंवा जे ठेकेदार होते ह्यांना आता यांनी सांगितलं कुठल्या तरी अदृश्य शक्तीने त्यांना पाठीशी घातलं. माझा आरोप आहे की इकडचे आमदार दीपक केसरकर हे त्यांना छुप्या पद्धतीने मदत करत होते. आणि फक्त इथेच असं नाही, भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे सरपंच आहेत, कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे, तिथे त्यांना त्रास देण्याचं काम हे जाणून बुजून केलं जातं. ह्या संपूर्ण विषयामध्ये पोलीस प्रशासनाला तो जो जनता दरबार होता त्याच्यामध्ये तातडीचे निर्देश देऊन ह्याची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला लावणारे, सत्याच्या बाजूने आमच्या पाठीशी उभे असणारे सन्माननीय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यामुळे हा संपूर्ण जे आता तक्रारदार आहेत, दादा परब असतील, बाळा जाधव असतील, शंकर सावंत असतील आणि संपूर्ण आमची तळवडे भाजपची टीम, हा त्यांचा एक विजय आहे असं मी समजतो. गंभीर पद्धतीचे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत. 409 सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत. 406 म्हणजे लोकसेवकाकडनं जसा विश्वासाचा जो भंग होतो, फॉर्जरी होते, त्यांनी संपूर्णपणे फॉर्जरी वगैरे केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नॉन व्हेलेबल सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स आहेत. संपूर्णपणे एक विशेष घोटाळा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ऑर्गनाइज कमिटेड क्राईम केलेला आहे हा. आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी तळवडेच्या माध्यमातून जनसेवेची ही जी कामं आहे ही सुरू राहतील. आणि ह्या आरोपींना त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करून, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. ग्रामपंचायत ना आपल्याकडे ग्रामीण भागात की जो ग्रामसेवक असतो म्हणजे त्याला भाऊ म्हणतो, भाऊ काय सांगेल ते. मला असं वाटतं की जास्त जबाबदार तुम्हाला नाही वाटत का की ह्याला प्रशासनात जास्त जबाबदार आहे? तुम्हाला आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे. विश्वास हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये. अनेक चांगले ग्रामसेवक ह्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये होऊन गेले. त्या प्रथेला काळीमा फासण्याचा हा एक प्रकार आहे. जर हे प्रकरण आत्ता नाही ना दाबलं तर अनेक चुकीची प्रकरणं ही भविष्यात घडतील. आणि त्याच्यामुळे जे जिल्ह्याचं, तालुक्याचं जे काही नुकसान होईल ना ते कधीही न भरून काढ. आता यांनी सांगितलं 10 वर्ष फुकट गेली. तांब्याकडून ग्रामसेवक आहेत ना, त्याच्या आधी पण त्यांच्यावर
सांगितलं. नामदेव तांबे नामक हा कोण ग्रामसेवक आहे, त्याच्या आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 ग्रामपंचायतीमध्ये त्याने अपहार केलेला आहे. त्याच्यावर गावडे, एक मला सांगा, तुम्ही आता पालकमंत्र्यांनी हे केलं, चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कुठल्या कालावधीत झाले की काल 13-8लाच पालकमंत्री झाले? हा 13-8लाच पालकमंत्री म्हणून निवड झाली की अगोदर दीपक केसरकर पालकमंत्री होते? पालकमंत्री कधी आहे, निवड कधी झाली? नेमकी 1 वर्षापूर्वी ना. मग 1 वर्षापूर्वी हे आता म्हणताय 13/12/2023ला त्यांच्याकडे 13/12/2023ला ते म्हणतात आम्ही काहीतरी सांगितलं, प्रेस त्यानेच घेतली राजन तेलीकडे, तुमच्याच भाजपच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे हीच लोक होती, पंकज पेडणेकर होते हीच होती, त्यावेळी पालकमंत्री हेच होते, पदाधिकारी जिल्हाधिकारी किंवा अमुक हेच होते, पंचायत समिती गटविषयी हेच होते. मग 13/8/2024 का उजाडला? पापाचा घडा फुटायला एक वेळ असतो. आत्ताच निर्माण झाले का? जनता दरबारालाच झाले का? सगळी तुम्ही कालपासून आणताय, जनता दरबारात सगळे प्रश्न मिटले, म्हणजे पालकमंत्री यावेळी काय फक्त कागदावरचे होते का? तुम्ही दीपक केसर आरोप केला की ते करताय, अदृश्य शक्ती आहे, म्हणजे पालकमंत्री 13/8लाच पालकमंत्री तयार झाले, अदृश्य शक्तीच्या मागे होते. प्रेस तुम्ही घेताय की मी घेतोय? प्रेस मी घेतोय ना. मी सांगतो ना, पापाचा घडा फुटायला एक वेळ असतो. वेळ ही सगळ्यात मोठं उत्तर असतं सगळ्या प्रश्नांवरती. तुम्ही समजा ही वेळ होती, पापाचा घडा फुटला. म्हणजे जनता दरबार घेतल्यामुळेच पापाचा घडा उठला. तुम्ही म्हणताय नाही, कारण आता 1 वर्ष झालं ना या घटनेला. एकंदरीत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब झाल्यापासून केसरकरांचं त्यांचं पुढे जुळलं होतं. गेल्या प्रकरणानंतरच हे सगळे आरोप प्रत्यारोप तुम्ही जे आता काय सांगायला लागलं, आमचे पालकमंत्री फास्टफीटने काम करतात वगैरे आणि कारवाई झाली, हे गेल्या प्रकरणानंतर सगळं निर्माण झालं. आपण त्याच्यात संशोधन आजपर्यंत थेट आरोप केसरकरांवर केले गेले नाही, तुमच्याकडनं केले गेले, अन्य कोणाकडनं केले गेले नाही. काही बोलणारी माणसं तोंड आणि माणसं वेगळी होती, पण आता तुम्ही त्यांना जे घेतला ते गेल्या प्रकरणानंतर तुम्ही थेट आरोप करायला लागला. सत्य सांगतोय. सत्य सांगणं जर माझा गुन्हा असेल तर तो गुन्हा तर करायला मी तयार आहे. मी काय म्हणतो की 5 जण ह्याच्यात आरोपी झाले. हो, तर सकाळी एक प्रेस झाली, बाळा जाधव येतो म्हणतो 14 जण आहेत असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी कळवलं. आणि आमच्याकडे पुरावे आहेत त्या ठेकेदारांचे आणि अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल काय तुमची भूमिका? 100% ह्याचा जेवढी व्याप्ती असेल ना ती सगळी व्याप्ती काढली पाहिजे. आता यांनी सांगितलं 72 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्त असेल. व्याप्ती काढली पाहिजे ना, 100% व्याप्ती काढली पाहिजे. तसे संबंधित पुरावे तुम्ही आता खूप दिवस झाले काय म्हटलं ते वर्षभर तुम्ही पाठपुरावा करता, पुरावे असतील तसे तुम्ही पोलिसांना देणार की फक्त पत्रकारांना सांगणार? पोलिसांना दिलेले आहेत. दिले. हो, ठीक आहे. मी आता तळवड्याचा विषय घेतला. मळगाव ग्रामपंचायत ही भाजपकडे आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये पण असा भ्रष्टाचार झाला आहे की सरपंच भाजपचे आहे. त्या ठिकाणी तुम्ही मागणी करणार का? भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ना ती गोष्ट ही आहे की कधीच चुकीचं काम करायचं नाही, लोकाभिमुख राहायचं. जर एखाद्याने चुकीचं काम केलं असेल संबंधिताला 100% शासन झालं पाहिजे. तुम्ही आमदाराबद्दल जे म्हटलं की ते छुप्या पद्धतीनं त्यांना मदत करत होते, म्हणजे नेमकं काय करत होते हे जरा सविस्तर सांगायला. आमचे सहकारी आहेत, त्यांनी ते सांगितलं नेमकं काय करत होते. त्यांनी सांगितलं. पण हे सरपंच त्यांच्या गटाचे होते का? सुरुवातीला त्यांच्याच गट त्यांच्या गटाचे होते का? शिवसेना हो. केसरकरांचं असं म्हणणं आहे की भाजपकडनं त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीम राबवली जाते आणि त्याच्यातनं हे सगळे विषय होतात, असं एक विधान त्यांनी ओरसमध्ये पत्रकार परिषदेत केलं. त्याकडे तुम्ही कसं? कातडी वाचवायचा प्रकार आहे. विशिष्ट माहिती विशेष दादा, तुझा तो काही विषय आहे की सकाळची प्रेस झाली ती भाजप म्हणूनच झाली, ते भाजपचेच आहे. आता तुम्ही वेगळी घेता, तुमच्यात काय 2 गट होती काय? अजिबात नाही. मग तुम्ही एकत्र प्रेस त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं मी माझं ऐका. मी उपोषणाला नोटीस दिली, उपोषणाची नोटीस दिली आणि परत पालकमंत्र्यांच्या दरबारात हे प्रकरण ठेवलं होतं आणि पालकमंत्र्यांनी निर्देश मला सकाळी वेळ नव्हता. मी त्यांना सांगितलं की आपण 100% ते करा. ह्या सगळ्या संध्याकाळी घे. शंकर सावंत फिर्यादी आहेत. हो हो, चला. आता काय अजून विषय बोला. दादा परतला आणि पंकज पेडणेकरांना मी त्यावेळी विचारलं. आताही असा प्रश्न आहे की जर हा साहित्याचा घोटाळा 72 लाखाचा म्हणजे मोठा आहे, म्हणजे पेडणेकर साहेब तुम्ही सदस्य होता पंचायत समितीला, साहित्याच्या खरेदी करताना ग्रामपंचायत मासिक सभेत आणि ग्रामसभेमध्ये हा ठराव घ्यावा लागतो.
ही तरी वस्तुस्थिती आहे म्हणजे घ्यावा लागतो. त्यावेळी भाजपची आता दिसलेली मागणी मग हा कसा काय झाला म्हणजे पुन्हा त्याच्यावर कसा म्हणजे तुमची एकमताने झाला नाही का? सावंत साहेब एक सेकंड, फक्त साहित्य घेताना नाही झालाय हा विषय. इथे मेन्शन आहेत तळेवडे गडगेवाडी रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, पैसे काढलेत, काम न होता. एमबी रेकॉर्ड नाही आहे. 1 कोटी 20 लाख रेकॉर्ड नाही, तोपर्यंत हे सदस्य 1 कोटी 20 लाख एकाच वेळी झाला नाही, एकाच दिवशी झाला नाही. त्यावेळी हे माजी सभापती हे आपल्याच आहेत, हे काय करत होते? 2 मिनिटं गावडे साहेब, ह्याच्या मागे तुम्ही सरपंच आणि ग्रामसेवकच म्हणता, 3 ठेकेदार म्हणता, मग पंचायत समितीचे जे काही अधिकारी आहेत 100% सर्वांवर कारवाई केली रेकॉर्ड पाहिजे. वगैरे सगळं करतात, ते बिलं काढण्याचं हे करतात, मग त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला त्यांचे नाही? नातेवाईक म्हणजे ते कोण होते? नाही कोण ऐका प्रकार येणार आहे? ऐका, एमबी रेकॉर्ड न करता पैसे वळवले गेले. म्हणजे किती मोठं पाप आहे ते बघा. आता झालं नाही, एका महिन्याचा चमत्कार नाही आहे. बरोबर आहे. सावंत साहेब आता भाजपचे पदाधिकारी होते, त्या ग्रामपंचायतीचे तुमचे सदस्य आहेत, त्यांनी कुठे उठाव केला नाही त्यावेळी? तुम्ही जे बोलताय ना प्रमाण, तुम्ही जे बोलताय ना तेच आम्ही बोलतोय की 1 वर्ष का लागलं, तेच माझं म्हणणं आहे. तेच आमचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही आम्ही एकच आहोत. असं साहेब, पालकमंत्री 2.5 वर्ष आहे, 2.5 वर्ष आहे, 2.5 वर्ष पालकमंत्र्यांना राजन सांगत होते की नाही, तुम्ही सांगत होता की नाही, वेळ मिळाला नाही बघायला. हा काय म्हणता? पालकमंत्री 2.5 वर्ष आहे, वेळच मिळाला नाही 2.5 वर्षात. पापाचा खडा फुटायला वेळ लागतो. असं म्हणतो काय भ्रष्टाचारी विरोधी सरकार आहे, भ्रष्टाचार चालत नाही आणि त्याच सरकारचा एक मंत्री भ्रष्टाचाराला कुठेतरी छुपा पाठिंबा देता असं तुमचं मत आहे. तर भाजप म्हणून त्यांच्या विरोधात तुमची भूमिका काय असेल? सांगितली माझी भूमिका. माझा स्पष्ट आरोप आहे, भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे कार्यकर्त्यांची फळी आहे, सरपंच आहे, तिथे तिथे त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातं. नाही, तुम्ही गंभीर आरोप आत्ताही परत करताय दुसऱ्यांदा की भाजपची जिथे जिथे ग्रामपंचायत आहे म्हणजे गवड्यापासून सगळ्या तिथे तुम्ही नावही घेतलाय. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर जाच करत होते, त्रास देत होते या सगळ्याला. जाच करत होते आणि त्यामुळे भाजपच्या लोकांना मग त्यांनी असा एक आकडा दिला आपल्या वाढदिवसाच्या अगोदर. तळवडे ग्रामपंचायत असेल आणि तुमची मळगाव असेल, त्याच्यात जवळपास कोटी रुपये चांदा बांधा योजनेतून कामं दिल्याचं. म्हणजे दोडामार्ग असेल, सावंतवाडी असेल, वेगवेगळा विधानसभा मतदार ही कामं देताना केसरकर या सरपंचांना किंवा तुमच्या बॉडीला वाटले नाहीत का त्रास देतात असं? म्हणजे तुम्ही आरोप केला म्हणून विचारतो. मला नाही माहिती कुठे दिले. सांग.